महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय हा राज्यातील शिक्षण विभागाचा प्रमुख प्रशासकीय घटक. संचालनालयाचे शासकीय मुख्यालय राज्याचे शिक्षण मंत्री. संचालनालयाचे शासकीय प्रमुख कोण असतात? राज्याचे शिक्षण मंत्री. संचालनालयाचे शासकीय प्रमुख राज्याचे शिक्षण मंत्री. कार्यकारी प्रमुख असतात शिक्षण सचिव. कार्य शिक्षण संचालनालय शासकीय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. शिक्षण धोरणाची शासकीय अंमलबजावणी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. स्थापना 1964ला. MSCERTची स्थापना 1964. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदची स्थापना 1964. मुख्यालय आहे पुणे. या संस्थेमार्फत जीवन शिक्षण हे मासिक चालविले जाते. जीवन शिक्षक हे मासिक कोण्या संस्थेद्वारे चालवले जाते? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. स्थापना 27 जानेवारी 1967. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1967ला स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधनाची स्थापना 26 जानेवारी 1967ला कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार झाली. बालभारती या नावे प्रसिद्ध. तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून बालभारतीची स्थापना झाली. कार्य 1ली ते 8वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम निश्चितपणे करणे व पाठ्यपुस्तकाची निर्मिती करणे. ही संस्था मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके प्रकाशित करते. किशोर हे विद्यार्थ्याचे मासिक बालभारतीकडून चालविले जाते. 29 मार्च 2017 रोजी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे बालभारतीकडील पुस्तक निर्मितीचे अधिकार काढून घेतल्याने आता त्यांच्याकडे केवळ पुस्तक छपाईचा अधिकार उरला आहे. 29 मार्च 2017 रोजी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडील पुस्तके निर्मितीचे अधिकार काढून घेतल्याने आता त्यांच्याकडे केवळ पुस्तक छपाईचे अधिकार उरले आहेत. बालभारतीमार्फत पहिले पुस्तक 1971 साली प्रसिद्ध झाले होते. बालभारतीमार्फत पहिले पुस्तक 1971 साली प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 1964. ही संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक कार्यक्रमाची आखणी करते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 1964 ही संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक कार्यक्रमाची आखणी करते. 1 मे 1962 पासून जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली. नागरी भागात प्राथमिक माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये या संस्थेचे नामकरण विद्या प्राधिकरण असे करण्यात येऊन सर्व शैक्षणिक अधिकार या संस्थेकडे देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 1964. ऑक्टोबर 1916 मध्ये या संस्थेचे नामकरण विद्या प्राधिकरण असे करण्यात आले. कोण्या संस्थेचे नामकरण विद्या प्राधिकरण केले? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण. राज्यातील प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत आहे. 1960 ते 1961 ते 2000 ते 2001 40 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या संख्येत 34,594 वरून 65,960 अशी दुपटीने वाढ झाली. महाराष्ट्र राज्यात 1960 ते 61 व 2000 ते 2001 या 40 वर्षाच्या ज्या काळात आहे, महाराष्ट्रात प्राथमिक शाळांची जी संख्या आहे, शाळांची संख्या 34,594 वरून 65,960 पर्यंत दुपटीने वाढ झाली. या काळात राज्यातील माध्यमिक शाळांच्या संख्येत 2,468 वरून 11,672 इतकी वाढ झाली. या काळात राज्यातील माध्यमिक शाळांच्या संख्येत 2,468 वरून 11,672 इतकी वाढ झाली. याच काळात उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांच्या संख्येत 767 वरून 3,101 इतकी वाढ झाली. याच काळात उच्च माध्यमिक शिक्षण संस्था किती झाल्या? 767 वरून 3,101 इतकी वाढ झाली. शिक्षणाचा विस्तार, गुणवत्ता व समान संधी ही शैक्षणिक प्रगतीची 3 परिणामे आहेत. शिक्षणाचा विस्तार, गुणवत्ता व समान संधी हे शैक्षणिक प्रगतीचे 3 परिणामे आहेत. महाराष्ट्र राज्यपाल हे कुलपती या नात्याने राज्याची सर्व विद्यापीठावर नियंत्रण ठेवतात. नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग UGC विद्यापीठ अनुदान आयोग या स्वगत संस्थेच्या मार्गदर्शन तत्वानुसार देशात उच्च शिक्षण प्रसाराचे कार्य चालते. नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग UGC या स्वायत्त संस्थेच्या मार्गदर्शन तत्वानुसार देशात उच्च शिक्षण प्रसाराचे कार्य चालते. UGC बरखास्त करून भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे. UGC बरखास्त करून भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 1919 या वर्षापासून राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हा विषय सुरू केला. 1999 पासून मराठी माध्यमामध्ये पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10वी अखेर विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा घेतली जाते. 1972 पूर्वी विदर्भ मराठवाडा येथे 10वी तर पश्चिम महाराष्ट्रात 11वी अखेरीस शालांत परीक्षा घेतली जात असे. पश्चिम महाराष्ट्रात 11वी अंतर्गत शालांत परीक्षा घेतली जात असे. सध्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागीय शालांत मंडळामार्फत 10वी व 12वीच्या परीक्षा घेतल्या जातात. 1961 साली 15% इतके असलेले महाराष्ट्रातील साक्षर प्रमाण 2001 साली 76.9% इतके वाढले. 1961 ला 15% एवढे साक्षर होते महाराष्ट्रात, तर 2001 साली 76.9 इतके साक्षर वाढले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1972 पासून 10+2+3 या शिक्षणातील नावा आकृतिबंध स्वीकारण्यात आला आहे. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1972 पासून 10+2+3 हा शिक्षणातील नवा अधिकृत आयोग स्वीकारण्यात आला. कोठारी आयोगाने आश्रमशाळांच्या स्थापनेची शिफारस केली होती. कोठारी आयोगाने आश्रमशाळांच्या स्थापनेची शिफारस केली होती. महाराष्ट्रात मुलींना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत जाते. 1965 साली महाराष्ट्रात कला संचालनालय या संस्थेची स्थापना. यामार्फत शालेय स्तरावर ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आयोजित केली जाते. 1965 साली महाराष्ट्रात कला संचालनालय या संस्थेची स्थापना. यामार्फत शालेय स्तरावर ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्र शासनाने सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा स्थापन केल्या. महाराष्ट्र शासनाने सातारा, औरंगाबाद, नाशिक, चिखलदरा येथे विद्यानिकेतन या वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा स्थापन केल्या. युनेस्को द्वारा 1972 साली महाराष्ट्रात साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान. युनेस्को द्वारा 1972 साली महाराष्ट्रास साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान. महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक कोण दिले? युनेस्को द्वारा 1972. प्राथमिक शिक्षणाच्या सर्वांगीकरणासाठी केंद्र शासनाने 1994 साली जिल्हा परिषद शिक्षण कार्यक्रम सुरू केला. DPEP. प्राथमिक शिक्षणाच्या सर्वांगीकरणासाठी केंद्र शासनाने 1994 साली जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP सुरू केला. महाराष्ट्रात 7 राज्यात हा कार्यक्रम सुरू झाला. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा कार्यक्रम सुरू झाला. उद्देश प्राथमिक शाळेत 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण या बाबींना प्राधान्य. 1995 साली मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली. प्राथमिक शाळांच्या सर्वांगीकरणासाठी केंद्र शासनाने 1994 साली जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू केला. याचा उद्देश काय होता? प्राथमिक शाळेत 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण या बाबीच्या प्राधान्य. 1995 साली मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली. राज्यातील महिलांसाठी विद्यापीठ SNDT महिला विद्यापीठ. 1957 साली मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमुळे राज्यात उच्च शिक्षणाचा पाया घातला गेला. 1957 साली मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमुळे राज्यात उच्च शिक्षणाचा पाया घातला गेला. 1986 साली केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण घोषित करून शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणास प्राधान्य दिले. 1986 साली केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण घोषित करून शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणास प्राधान्य दिले. 1980 पासून खाजगीकरण. 1991 पासून महाराष्ट्राने शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात विना अनुदान धोरण स्वीकारले. 1991 पासून महाराष्ट्राने शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात विना अनुदान धोरण स्वीकारले. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT ही राष्ट्रीय संस्था पदवी व पदविका स्तरावरील अभ्यासक्रम पुरस्कृत करते. NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT. NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग NCERT. ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगती. 1904 मध्ये मुंबई येथे जेम्स मार्किसॉन यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची स्थापना केल्याने महाराष्ट्रात युरोपियन पद्धतीचे शिक्षण मिळू लागले. 1804 मध्ये मुंबई येथे जेम्स मॅकिंटॉश यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची स्थापना केल्याने महाराष्ट्रात युरोपियन पद्धतीचे शिक्षण मिळू लागले. जेम्स मॅकिंटॉश यांनी केले. 1805 मध्ये डॉक्टर कॉरे यांनी इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण व सेंट म्यूथ ही पुस्तके लिहिली. 1805 मध्ये डॉक्टर कॉरे यांनी इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण व सेंट म्यूथ ही पुस्तके लिहिली. डॉक्टर कॉरे यांनी लिहिलेली पुस्तके मराठी भाषेचे व्याकरण, स्मिथ कुंत ही पुस्तके लिहिली. लॉर्ड एलिफन्स्टन यांनी 1821 साली पुण्यात संस्कृत कॉलेजची सुरुवात केली होती.
लॉर्ड एलिफन्स्टन यांनी 1821 साली पुण्यात संस्कृत कॉलेजची सुरुवात केली होती. त्याचेच पुढे पुणा कॉलेजमध्ये रूपांतर झाले. एलिफन्स्टन कॉलेजचे पुढे पुणा कॉलेजमध्ये रूपांतर झाले. 1823 मध्ये मुंबईचे गव्हर्नर जनरल लॉर्ड एलिफन्स्टन यांनी मुंबई व पुणे येथे इंग्रजी शाळा सुरू केल्या. 1823 मध्ये मुंबईचे गव्हर्नर जनरल लॉर्ड एलिफन्स्टन यांनी मुंबई व पुणे येथे इंग्रजी शाळा सुरू केल्या. 1835 साली कलकत्ता येथे मेडिकल कॉलेज तर रुडकी येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना. 1835 साली कोलकाता येथे मेडिकल कॉलेज तर रुडकी येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना. 1846 मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. 1846 मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. 1847 मुंबई येथे विधी विद्यालय सुरू. 1847 मुंबई येथे विधी विद्यालय सुरू. 1852 मद्रास विद्यापीठाची स्थापना. 1852ला मद्रास विद्यापीठाची स्थापना. 1854 पुणे येथे पुणा इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना. 1854 पुणे येथे पुणा इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना. 1862 साली पुणा कॉलेजचे विभाजन डेक्कन कॉलेज व व्हर्नॅक्युलर कॉलेज या दोन संस्थांत करण्यात आले. 1862 साली पुणा कॉलेजचे विभाजन डेक्कन कॉलेज व व्हर्नॅक्युलर कॉलेज या दोन संस्थांमध्ये करण्यात आले. डेक्कन कॉलेज इंग्रजी शिक्षणासाठी तर व्हर्नॅक्युलर कॉलेज मराठी शिक्षणासाठी होते. व्हर्नॅक्युलर कॉलेजचे पुढे ट्रेडिंग कॉलेज फॉर मेन असे नामांतरण. व्हर्नॅक्युलर कॉलेजचे पुढे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन असे नामांतरण. आधुनिक महाराष्ट्रातील सांस्कृतिक प्रगती. मुकुंदराज यांना आद्यकवी गणले जाते. मुकुंदराज यांना आद्यकवी गणले जाते. मराठी कवितेचे जुने व नवे मराठी काव्ये असे दोन प्रकार आहेत. वि. वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्यानंतर नवकवितेचे युग सुरू झाले. वि. वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्यानंतर नवकवीचे युग सुरू झाले. जुन्या कालखंडातील प्रमुख कवी व त्यांच्या गाजलेल्या कविता. भ. रा. पाळदे रत्नमाला. भ. रा. पाळदे रत्नमाला. कीर्तिकर भक्तसुधा. कीर्तिकर भक्तसुधा. गोडबोले सीताविवाह. गोडबोले सीताविवाह. नवकवितेचे कृष्णाजी केशव दामले केशवसूत यांनी परस्पर विरोध बंड पुकारलेले आढळते. नवकवितेत कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांनी परस्पर विरोधी बंड पुकारलेले आढळते. राम गणेश गडकरी गोविंदग्रज आप्पासाहेब कारखानीस यांनी तुतारी मंडळ स्थापन केले. राम गणेश गडकरी गोविंदग्रज आप्पासाहेब कारखानीस यांनी तुतारी मंडळ स्थापन केले. माधव जुलियन यशवंत गिरीश इत्यादी कवींनी रविकिरण मंडळ स्थापन केले. माधव जुलियन यशवंत गिरीश इत्यादी कवींनी रविकिरण मंडळ स्थापन केले. कवी अनिल यांनी मुक्तछंदात्मक काव्याची निर्मिती केली. कवी अनिल यांनी मुक्तखंडात्मक काव्याची निर्मिती केली. नारायण सुर्वे यांनी माझे विद्यापीठ या काव्यसंग्रहातून कष्टकरी व कामगारांच्या जीवनाचे चित्रण केले. नारायण सुर्वे यांनी माझे विद्यापीठ या काव्यसंग्रहातून कष्टकरी व कामगारांच्या जीवनाचे चित्रण केले. 1975 साली गिरीश पै यांनी हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत रूढ केला. 1975 साली गिरीश पै यांनी हायकू हा
जपानी काव्यप्रकार मराठीत रूढ केला. मराठी प्रसिद्ध कादंबरीकार बाबा पदमजी यमुना पर्यटन मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी, सामाजिक कादंबरी. हरिनारायण आपटे पण लक्षात कोण घेते? आजकालच्या गोष्टी 10 कादंबऱ्या. हरिनारायण आपटेंच्या पण लक्षात कोण घेते? आजकालच्या गोष्टी कादंबऱ्या. वामन मल्हार जोशी रागिनी, इंदू काळे, सुशिलेचा देव. वामन मल्हार जोशी यांनी लिहिलेली पुस्तके, कादंबऱ्या रागिनी, इंदू काळे, सुशिलेचा देव. वामू मल्हार जोशींनी लिहिलेली कादंबऱ्या रागिनी, इंदू काळे, सुशिलेचा देव. इंद्रावती कर्वे यांनी लिहिलेली युगांता. इंद्रावती कर्वे युगांता. ना. सी. फडकेने लिहिलेले जादूगार, दौलत, आटके पार, उजाडेल पण सूर्य कोठे आहे, गोवा मुक्ती संबंधी. हे उजाडेल पण सूर्य कोठे आहे, गोवा मुक्ती संबंधी आहे. जदमल काश्मीरविषयी चर्चा. जदमल काश्मीरविषयी चर्चा. झंझावात पत्री सरकारबद्दल चर्चा. झंझावातमध्ये काय? पत्री सरकारबद्दल काय चर्चा आहे. बघा, ना. सी. फडकेंच्या कादंबऱ्या जादूगार, दौलत, आटके पार, उजाडले पण सूर्य कोठे आहे, गोवा मुक्ती संबंध, जदमल काश्मीर संबंधी आहे, गोवा मुक्ती संबंध कशा संबंधी आहे, उजाडेल पण सूर्य कोठे आहे, गोवा मुक्ती संबंध. झंझावात पत्री सरकाराबद्दल चर्चा. श्री ना. पेंडसे गारबीचा बापू. बघा, श्री ना. पेंडसेने कुठलं पुस्तक, कादंबरी लिहिली? गारबीचा बापू. दिनकरराव जवळकर देशाचे दृश्य, ब्राह्मणोत्तर चळवळीवर आधारित ग्रंथ. दिनकरराव जवळकर यांची कादंबरी देशांचे दुश्मन. दिनकरराव जवळकर यांची कादंबरी कुठले? देशांचे दुश्मन, ब्राह्मणोत्तर चळवळीवर आधारित ग्रंथ आहे. श्री वा. केतकर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या ब्राह्मणकन्या, गोडवनातील प्रियवंदा, परागंदा, आशावादी, भटक्या, विंचशना. श्री वा. केतकरच्या कादंबऱ्या ब्राह्मणकन्या, गोडवनातील प्रियवंदा, परागंदा, आशावादी, भटक्या, विचक्षणा. वि. स. खांडेकरच्या कादंबऱ्या कांचनमर्ग, हृदयाची हाक. हे ती पण पाहिजे होतं. शंकरराव खरात तराळ अंतराळ. शंकरराव खरातचं कुठलं? तराळ अंतराळ. वि. स. खांडेकर कांचनमर्ग, हृदयाचा हाक. गजानन त्र्यंबक माडखोलकर मुक्तात्मा, भगलेले देऊळ, कांता. गजानन त्र्यंबक माडखोलकरच्या कादंबऱ्या मुक्तात्मा, भगलेले देऊळ, कांता. विश्राम बेडेकर रणांगण. विश्राम बेडेकरचं कुठलं? रणांगण. साने गुरुजीचं नाव काय? पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजीचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. श्यामच्याई. दया पवार बलुतो. डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही. डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही. भालचंद्र नेमाडे कोसला. लक्ष्मण माने उपरा. लक्ष्मण गायकवाड उचल्या. अण्णाभाऊ साठे फकीरा. प्र. इ. सोनकांबळे आठवणीचे पक्षी. डॉक्टर शंकरकुमार लिंबोळे अक्रमाशी. डॉक्टर शंकरकुमार लिंबोळे अक्रमाशी. डॉक्टर किशोर शांताबाई काळे कोल्ह्याचे पोर. डॉक्टर किशोर शांताबाई काळे कोल्ह्याचे पोर. विभावरी शिरुळकर शबरी बाली. विभावरी शिरुळकरचं कादंबरी शबरी आणि बाली. 1965च्या भारत-पाक युद्धावर गो. वि. दांडेकर यांनी गगनी घुमली
जयमाला ही कादंबरी प्रसिद्ध. 1965 भारत-पाक युद्धावर गो. नि. दांडेकर यांनी गगनी घुमली जयगाथा ही कादंबरी प्रसिद्ध. गगनी घुमली जयगाथा, गो. नि. दांडेकर, भारत-पाक युद्धावर आहे 1965. विनोदी साहित्य बघा आता. वाङ्मयात विनोदी साहित्य प्रकारास सुरुवात सर्वप्रथम श्रीपाद कृष्णा कोल्हटकर यांनी केली. वाङ्मयात विनोदी साहित्यात किंवा विनोदी वाङ्मयात साहित्याच्या प्रकारास सुरुवातीला श्रीपाद कृष्णा कोल्हटकर होते. ची. वी. जोशी यांनी विनोदी साहित्य सर्वश्रेष्ठ आहेत. ची. वी. जोशी यांचे विनोदी साहित्य कसे सर्वश्रेष्ठ आहेत. सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून पु. ल. देशपांडे यांच्या लौकिक असून शाब्दिक कोड्या हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. सर्वोत्कृष्ट विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांच्या लौकिक असून शाब्दिक कोड्या हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. आचार्य प्र. के. अत्रे हे विनोद सम्राट म्हणून प्रसिद्ध झाले. आचार्य प्र. के. अत्रे हे विनोद सम्राट म्हणून प्रसिद्ध झाले. राम गणेश गडकरी बाळकराम. राम गणेश गडकरी म्हणजेच बाळकराम हे कोल्हटकरांचे शिष्य होते. राम गणेश गडकरी बाळकराम हे कोल्हटकरांचे शिष्य होते. पु. ल. देशपांडे बटाट्याची चाळ, वसंत सबनीस विच्छा माझी पुरी करा, आदपार सुतार. बघा वसंत सबनीसचे विच्छा माझी पुरी करा, आदपार सुतार. श्री क. कोल्हटकर मी सुदामा, बंडू नाना, पांडू तात्या, शुमगा, गणेश चतुर्थी, पावती, निर्जली एकादशी. हे काय पुस्तक बघा. श्री क. कोल्हटकर मी सुदामा, बंडू नाना, पांडू तात्या, शिमगा, गणेश चतुर्थी, पावती, निर्जली एकादशी ही पुस्तकं त्यांचे. ची. वी. जोशी स्टेट गोष्ट, लग्नसराई, वर संशोधन, गुंड्याभाऊची दुकाने. ची. वी. जोशी यांचे स्टेट गोल, लग्नसराई, वर संशोधन, गुंड्याभाऊची दुकाने. मराठी कथा 1910 ते 1926 मनोरंजनपर कथांचा कालखंड. 1910 ते 1926 का मनोरंजन कथांचा कालखंड होता. या काळात वी. सी. गुंजर यांनी मनोरंजन केले. 1910 ते 1926 हा काय मनोरंजनाचा कालखंड आणि वी. सी. गुंजर यांनी मनोरंजन केले. 1926 ते 1945 न. सी. फडके व वि. स. खांडेकर यांचे युग. 1926 ते 1945 न. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांचे युग. 1945 ते 1960 सत्यकथाचा कालखंड. 1945 ते 1960 सत्यकथाचा कालखंड. प्रमुख काव्यसंग्रह श्री म. माटे. प्रमुख काव्यसंग्रह श्री म. माटे. अपेक्षितांचे अंतरंग शंकर पाटील धिंड आणि वाळीव. कीर्तन संत नामदेव हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते. संत नामदेव हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते. हरिदासी नारदिया. हरिदासी कीर्तन व वारकरी कीर्तन या दोन मुख्य कीर्तन परंपरा. हरिदासी किंवा नारदिया ह्याला कीर्तन आणि वारकरी कीर्तन हे दोन मुख्य कीर्तन परंपरा. ललित. गोवा व कोकण येथे नारदी कीर्तन परंपरेत कृष्ण व रामाच्या कथावर आधारित ललित हा जुना मनोरंजन प्रकार प्रचलित आहे. गोवा आणि कोकण येथे नारदीय कीर्तन परंपरेत कृष्ण व रामाच्या कथावर आधारित ललित हा जुना मनोरंजन प्रकार प्रचलित आहे. भारुड.
मराठी आध्यात्मिक व नैतिक शिकवणीवर आधारित लोकशिक्षण देणारे रूपणात्मक गीत म्हणजेच भारुड. संत एकनाथी भारुडे प्रसिद्ध. भारुडे म्हणजे काय? मराठी आध्यात्मिक व नैतिक शिक्षणावरील आधारित लोकशिक्षण देणारे रूपणात्मक गीत म्हणजे भारुड. तमाशा. तमाशा हा फार्सियन भाषेतील शब्द असून याचा अर्थ चित्त प्रसन्न करणारे दृश्य असा होतो. तमाशाचा अर्थ चित्त प्रसन्न करणारे दृश्य. आणि तमाशा कुठला शब्द आहे? फार्सियन शब्द आहे. तमाशाचे घटक सुरुवातीचा गण, गणपती वंदन. गण म्हणजेच काय? गणपती वंदन. त्यानंतर गवळण व उत्तरार्धात वग. गणपती सुरुवातीला गण, त्यानंतर गण म्हणजे गणपती वंदन, आणि त्यानंतर गवळण आणि उत्तरार्धात वग. तमाशाचे हे प्रकार. मराठीतील आधुनिक तमाशे. इच्छा माझी पुरी करा, लेखक वसंत सबनीस. गाढवाचे लग्न, लेखन हरिभाऊ वडगावकर. गाढवाचे लग्न, लेखक कोण? हरिभाऊ वडगावकर. पोवाडा वीररसयुक्त गद्य पद्य मिश्रित सादरीकरण. पोवाडा वीररसयुक्त गद्य पद्य मिश्रित सादरीकरण. त्याला कवी आज्ञानदास यांचा अफजलखान वध पोवाडा तसेच तुळशीदास यांचा सिंहगड लढाईचा पोवाडा प्रसिद्ध. कवी अज्ञानदास यांचा अफजलखान वध पोवाडा तसेच तुळशीदास यांचा सिंहगड लढाईचा पोवाडा प्रसिद्ध. नाटक. विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकाची सुरुवात केली. त्यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणले जाते. नाटक. विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकाची सुरुवात केली. त्यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जाते. विष्णुदास भावे. अण्णासाहेब किर्लोस्कर हे संगीत रंगभूमीचे जनक मानले जातात. अण्णासाहेब किर्लोस्कर हे संगीत रंगभूमीचे जनक मानले जातात. पंडित भास्करबुवा बखले यांनी महाराष्ट्र नाट्य संगीताची देणगी दिली. पंडित भास्करबुवा बखले यांनी महाराष्ट्र नाट्य संगीताची देणगी दिली. 1861 साली वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे मुद्रित स्वरूपात साहित्य असणारे पहिले मराठी नाटक. 1861 साली वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे मुद्रित स्वरूपात साहित्य असणारे पहिले मराठी नाटक होय. सुरुवातीच्या काळातील नाटककार वामनराव जोशी, मामा वेरकर, प्र. के. यात्रे म्हणजेच केशवकुमार, वि. वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज, वि. दा. सावळकर, ललिताबाई बेडेकर म्हणजेच विभावरी शिरूळकर. बघा, सुरुवातीच्या काळातील नाटककार वामनराव जोशी म्हणा किंवा वामन जोशी, मामा वेरेकर, प्र. के. आत्रे म्हणजेच केशवकुमार, वि. वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज, वि. दा. सावळकर म्हणजेच मालतीबाई बेडेकर म्हणजेच विभावरी शिरूळकर. जुन्या काळातील नाट्य कलावंत नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व. नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व. मास्टर कृष्णराव गोविंदराव टिबे.